नमस्कार मंडळी, क्रिशफीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का की जगभरातील लाखो वृद्ध लोक नकळत एक भयानक चूक करत आहेत. ही एक चूक जी त्यांना अकाली वृद्ध आणि असहाय्य बनवत आहे. आपल्या आजूबाजूला 3000हून अधिक प्रकारचे खाद्य बिया आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की या काही निवडक बियांमध्ये एक गहन आणि गुप्त सत्य आहे जे तुमच्या वृद्धत्वाच्या प्रत्येक क्षणाला वेदनादायक होण्यापासून रोखू शकतं. पर्वतांच्या कुशीत उगवलेल्या प्राचीन धान्यांपासून ते मोठ्या विद्यापीठांच्या गुप्त प्रयोगशाळांमध्ये तयार केलेल्या उच्च प्रथिनयुक्त अन्नापर्यंत हे संपूर्ण जग एका मोठ्या आरोग्य कोड्यासारखं आहे. पण खरं रहस्य आणि मी म्हणेन खरा धोका तुम्ही 70 वर्ष वय ओलांडल्यानंतर तुमच्या शरीरात आहे. ही एक भयानक घटना आहे जी आपले वडील अनेकदा लपवतात. त्यांची शक्ती हळूहळू कमी होत आहे, त्यांचे हातपाय थरथर कापत आहेत, पण खरं कारण सांगायला कोणीही तयार नाही. तुमच्या शरीरामध्ये खरोखर काय चाललं आहे ते काळजीपूर्वक ऐका. तुम्ही 70 वर्ष वय ओलांडल्यावर तुमचं शरीर सामान्य प्रथिनांचा तिरस्कार करू लागतं. वैज्ञानिक भाषेमध्ये याला ॲनाबॉलिक प्रतिकार म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ असा की तुम्ही कितीही अंडी, चिकन, डाळी किंवा सर्वात महाग प्रोटीन पावडर खाल्ली तरीसुद्धा तुमचे स्नायू ते प्रोटीन स्वीकारण्यास नकार देतात. हे खूप उंच आणि मजबूत भिंतीवर चेंडू फेकण्यासारखं आहे, परंतु त्यातून जाण्याऐवजी ते परत उडी मारतं. प्रथिनांचा एकही कण तुमच्या स्नायूंमध्ये प्रवेश करू शकत नाही. 70 वर्षानंतर बहुतेक लोकांना त्यांचे पाय पातळ होत असल्याचं लक्षात येण्याचं हेच मुख्य कारण आहे. चालताना संतुलन बिघडतं आणि शरीराची शक्ती दररोज कमी होत असल्याचं दिसतं. तुम्हीही या समस्येचे बळी आहात का? पायऱ्या चढताना किंवा बाजारातून पिशव्या घेऊन जाताना तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो का? पण काळजी करू नका, कारण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या गुप्त दरवाजाची चावी उघडणार आहोत. हजारो बियाण्यांवर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना फक्त 5 अत्यंत दुर्मिळ बिया सापडल्या आहेत, ज्यांची प्रथिनरचना, एन्झाईम आणि अमिनो आम्ल नमुने इतके अद्वितीय आहेत की ते ॲनाबॉलिक प्रतिकाराच्या या अडथळ्याला पूर्णपणे तोडू शकतात. या 5 बियाण्यांमध्ये थेट वृद्धत्वाच्या स्नायूंमध्ये प्रवेश करण्याची क्षमता आहे. जेव्हा संशोधकांनी सूक्ष्मदर्शकाखाली वृद्ध प्रौढांच्या स्नायूतंतूंचं परीक्षण केलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्यांना दिसलं की हे 5 बिया अविश्वसनीय वेगाने स्नायू प्रथिने संश्लेषण वाढवत आहेत. त्यांच्या पायांना स्थिरता पुनर्संचयित करत आहेत आणि हाडेसुद्धा मजबूत करत आहेत. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं होतं की अंडी ही शर्यत जिंकतील, परंतु निकाल आश्चर्यकारक होते. वृद्ध प्रौढांमध्ये स्नायू पुनर्बांधणीच्या बाबतीत या 5 बियांनी अंड्यांना खूप मागे टाकलं होतं. अंडी पूर्णपणे गमावली. आजचा व्हिडिओ तुमचं जीवन बदलून टाकेल. मी अशा 5 शक्तिशाली बिया उघड करणार आहे जे 70 वर्षांच्या वयानंतरही तुमच्या स्नायूंना लोहासारखं मजबूत करतील, अंड्यापेक्षा अधिक प्रभावीपणे. पण थांबा, सर्वात अविश्वसनीय आणि अंतिम सत्य अजून येणं बाकी आहे. स्नायू बनवणाऱ्या या 5 बियांपैकी एक असं आहे जे इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे की या एकाच बियामध्ये अमिनो आम्लांचा एक जादुई नमुना आहे जो तुमच्या पचनसंस्थेला पूर्णपणे अडथळा आणतो, जी वृद्धत्वामुळे मंद झाली आहे. ते विजेच्या वेगाने तुमच्या रक्तप्रवाहामध्ये विरघळतं आणि एक विशेष दुरुस्ती एन्झाईम जागृत करतं. तेच एन्झाईम जे अनेकदा 70 वर्षांच्या वयानंतर गाढ झोपेत जातं. या एकाच बियाण्याने वृद्धांना इतक्या लवकर स्नायूंची ताकद पुनर्संचयित केली की संशोधकांनी त्याला सिनियर सुपरसीड किंवा वृद्धांसाठी सुपरसीड असं नाव दिलं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतेक लोकांनी आयुष्यात एकदाही हे सुपरबीज खाल्लं नसेल. तुम्हाला माहिती आहे का ते सुपरबीज काय आहे? ते कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात किंवा तुमच्या घराभोवती असेलही. तुम्ही जिथे हा व्हिडिओ पाहत आहात तिथून कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये ते पण सांगा. मी नक्कीच या टिप्पणी वाचत असते आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया. या शक्तिशाली प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत. आपल्या यादीतील पहिल्या बियाण्याबद्दल आपण जाणून घेऊया जे तुमच्या तारुण्यातील ऊर्जेला पुन्हा जागृत करेल. 5 चिया बियाणे किंवा सब्जा बियाणे इतिहास साक्षीदार आहे की प्राचीन काळातील महान योद्ध्यांनी
युद्धभूमीवर जाण्यापूर्वी फक्त एक मूठभर चिया बियाणे खाल्ले होते, ज्यामुळे त्यांना संपूर्ण दिवस अथकपणे लढण्याची परवानगी मिळाली होती. आधुनिक विज्ञानाने अखेर कारण शोधून काढलं की हे लहान काळे बिया तुमच्या पोटामध्ये गेल्यावर त्यांच्या आकारापेक्षा 12 पट जास्त फुगतात. पाणी शोषून स्लो रिलीज प्रोटीन जेल तयार करतात. हे जेल तुमच्या स्नायूंना 6 तासांपर्यंत हळूहळू पोषण देत राहतं, जसं की तुमच्या स्नायूंमध्ये सतत थेंब पडतो. हे जेवणादरम्यान होणाऱ्या स्नायूंच्या नुकसानास प्रतिबंध करतं. प्रत्येक 2 चमचे चिया बियाण्यांमध्ये 5 ग्रॅम संपूर्ण प्रथिने असतात. परंतु खरी जादू तेव्हा होते जेव्हा ते पाणी शोषून घेतात आणि एका पातळ पदार्थात बदलतात, जे तुमच्या आतड्यांसंबंधी भिंतींना आवरण देतं. हे योग्य प्रथिने शोषण सुनिश्चित करतं. हे 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी एक वरदान आहे, जे लोक अनेकदा जड जेवण खाऊ शकत नाही. आणि या बिया कमी हंगामामध्ये स्नायूंचा क्षय रोखण्यास मदत करतात. संशोधकांना असं आढळून आलं आहे की जे वृद्ध लोक दररोज चिया बिया खातात त्यांच्या रक्तातील अमिनो आम्लाची पातळी दिवसभर स्थिर राहते. या उलट जे फक्त अंड्यावर अवलंबून असतात त्यांना अचानक वाढ आणि नंतर जलद घट जाणवते, ज्यामुळे त्यांचे स्नायू दीर्घकाळ उपाशी राहतात आणि शरीर स्नायू स्वतःच खाण्यास सुरुवात करते. तथापि सावधगिरी बाळगा, चिया बिया तयार करण्याची पद्धत महत्त्वाची आहे. चुकीची पद्धत चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते. 1 कप नारळाच्या पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये 2 चमचे चिया बिया मिसळा आणि ते अगदी 20 मिनिटे भिजवून द्या. याला चिया पुडिंग म्हटलं जातं. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की ही पद्धत कोरड्या चिया बिया खाण्याच्या तुलनेमध्ये प्रथिनांचे शोषण 40% वाढवते. जर तुम्ही वाळलेल्या चिया बिया तशाच खाल्ल्या तर ते तुमच्या शरीरातील पाणी शोषून घेतील, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पौष्टिक कमतरता होऊ शकतात. सर्वोत्तम रणनीती म्हणजे दररोज सकाळी या पुडिंगचे 3 सर्विंग तयार करणं आणि योग्य वेळी खाणं. तुमची पचनसंस्था तयार करण्यासाठी नाश्त्याच्या 30 मिनिटे आधी पहिली पद्धत जी आहे तर ती पहिली पद्धत आहे खाण्याची. दुसरं म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणादरम्यान अमिनो आम्ल पातळी कमी होऊ नये म्हणून. तिसरं म्हणजे झोपण्यापूर्वी 1 चमचा मध मिसळून. हे गाढ झोपेच्या वेळी तुमच्या शरीरामध्ये वाढ संप्रेरक सक्रिय करण्यास मदत करते. 4 आळशी बियाणे. यात आपण धक्कादायक सत्याकडे वळूया जे प्रथिनांबद्दलचे तुमचे विचार कायमचे बदलेल. आपण अळशीच्या बियांबद्दल बोलत आहोत. कुस्करलेल्या अळशीच्या बियांमध्ये लिग्नॉन्स नावाचं एक शक्तिशाली संयुग असतं. शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे की हे संयुग प्रत्यक्षात वृद्धत्वामुळे होणारे स्नायूंचे नुकसान उलट करू शकते. जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपले शरीर एक एन्झाईम तयार करतं जे टेस्टोस्टेरॉन आणि वाढ संप्रेरक नष्ट करते. अळशीच्या बियांमधील हे संयुग त्या एन्झाईमला ब्लॉक करते. याचा अर्थ ते कोणत्याही औषधाशिवाय 30 वर्षांनी लहान व्यक्तीप्रमाणे स्नायू बनवणारं संप्रेरक पुनर्संचयित करतं. प्रत्येक 3 चमचे अळशीच्या बियांमध्ये 6 ग्रॅम उच्च गुणवत्तेचे प्रथिने असतात. परंतु जगातील इतर कोणत्याही प्रथिनस्त्रोताप्रमाणे त्यातील SDG लिग्नान्स असतात, जे लिग्नान्स तुमच्या स्नायूपेशींमधील रिसेप्टर्सशी बांधले जातात आणि त्यांना वाढण्यास भाग पाडतात. जरी तुमच्या शरीराची नैसर्गिक संप्रेरक पातळी कमी झाली तरीही. याचा अर्थ असा की जवसाच्या बिया स्नायूंची वाढ पुन्हा सुरू करू शकतात, जी 70 वर्षांच्या वयानंतर नैसर्गिकरित्या थांबते. एका प्रसिद्ध संशोधन संस्थेने एक मोठा अभ्यास केला ज्यामध्ये 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी दररोज जवसाचे बी खाल्ल्याने अंडी खाणाऱ्या आणि 6 महिने जास्त व्यायाम करणाऱ्या पुरुषांपेक्षा 3 महिन्यांमध्ये जास्त स्नायू वाढले आहेत. यावरून हे सिद्ध होतं की जवसाच्या बियांचे अद्वितीय गुणधर्म स्नायूंच्या ऊतींमधील वृद्धत्वाची प्रक्रिया खरोखरच उलट करू शकतात. परंतु एक अतिशय महत्त्वाचा इशारा आहे जो तुमचे प्रयत्न करू शकतो आणि खंडितसुद्धा करू शकतो. संपूर्ण जवस तुमच्या पचनसंस्थेपासून न पचता जाते, म्हणून तुम्हाला ते दररोज मिक्सर किंवा कॉफी ग्राइंडरमधून ताजे बारीक करावे लागेल, किंवा तुम्ही बाजारातून जवसाचे बी विकत घेऊ शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवू शकता. कारण बारीक केल्यानंतर काही तासांतच त्याचं तेल खराब होऊ लागतं, ज्यामुळे त्याची स्नायू बनवण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होते. स्नायूंच्या जास्तीत जास्त वाढीसाठी सर्वोत्तम नियम म्हणजे 2 चमचे ताजे जवसाचे बी कोमट पाण्यात मिसळून जेल तयार करणं. पचनक्रियेदरम्यान पोषक तत्वांचे संरक्षण करण्यासाठी ते अगदी 50 मिनिटे भिजू द्या. नंतर सकाळी रिकाम्या पोटी लगेच सेवन करा. अशा वेळी तुमच्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी, जी स्नायूंना तोडते, सर्वात जास्त असते. या काळात जवसाचे बी सर्वोत्तम काम करते आणि ते नुकसान टाळते.
आपल्या देशातील अनेक अनुभवी कुस्तीगीर ज्यांना हे रहस्य माहीत आहे ते त्यांच्या सर्वात तीव्र प्रशिक्षणादरम्यान जवसाची बी खातात. 3 भोपळ्याच्या बिया. कच्च्या भोपळ्याच्या बिया खरोखरच निसर्गाचा टेस्टोस्टेरॉन बूस्टर आहे. कारण 70 वर्षांच्या वयानंतर स्नायूंच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेला टेस्टोस्टेरॉन हा प्राथमिक संप्रेरक आहे. तर ते लहान हिरवे बी तुमच्या आरोग्य प्रवासातील हरवलेला दुवा असू शकते, ज्याबद्दल कोणत्याही डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं नाही. मूठभर भोपळ्याच्या बियांमध्ये 9 ग्रॅम प्रथिने असतात, पण ते विशेष का आहेत? ते जस्त मॅग्नेशियम आणि लोहाने भरलेले असतं, जे तुमच्या शरीराला टेस्टोस्टेरॉन आणि वाढ संप्रेरक तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणामध्ये असतं. 70 वर्षानंतर हे दोन्ही हार्मोन्स मोठ्या प्रमाणात कमी होतात, ज्यामुळे स्नायूंची निर्मिती अशक्य होऊ लागते. हार्मोन्स मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात, ज्यामुळे स्नायूंची निर्मिती अशक्य होते. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्ही पुष्टी करतात की ज्या वृद्ध पुरुषांनी दररोज फक्त 3 चमचे भोपळ्याच्या बिया खाल्ल्या, त्यांच्या मोफत टेस्टोस्टेरॉनची पातळी 8 आठवड्यांमध्ये 23% वाढली आहे. त्यांनी त्यांच्या आहारामध्ये किंवा व्यायामामध्ये इतर कोणतेही बदल केले नाहीत. धोकादायक औषधांशिवाय असे परिणाम मिळवणं सहसा कठीणच असतं. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, ट्रिप्टोफॅन आणि आर्जिनिन या 2 अमिनो आम्लांनी समृद्ध असतात, जे अंड्यांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आढळतात. ही विशिष्ट संयुगे तुमच्या मेंदूला गाढ झोपेत जास्त ग्रोथ हार्मोन सोडण्याचे संकेत देतात. यामुळे तुमचे स्नायू रात्रभर स्वतःची दुरुस्ती करू शकतात आणि पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने जागे होतात. पण येथे एक तांत्रिक तपशील आहे ज्यावर कोणीही चर्चा करत नाही. कच्च्या भोपळ्याच्या बियांमध्ये असे संयुगे असतात जे प्रथिने पचण्यापासून रोखतात. म्हणून तुम्ही ते एकतर सेवन करावं किंवा दुग्धजन्य पदार्थांशिवाय सेवन करावं. तुम्हाला भोपळ्याच्या बिया 15 मिनिटे जास्त आचेवर भाजून घ्याव्या लागतील किंवा त्यांना 10 तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजवावं लागेल. यामुळे हे इनहिबिटर नष्ट होतात, ज्यामुळे तुम्हाला त्यांची पूर्ण क्षमता वापरता येते. अन्यथा सर्व काही वाया जाईल. जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी भोपळ्याच्या बिया बारीक करून पावडर करा. नंतर तुमच्या सकाळच्या ओटमील किंवा दह्यामध्ये या पावडरचे 2 चमचे मिसळा. चिमूटभर दालचिनी टाकून ते आणखी प्रभावी बनवता येतं. येथे वेळ महत्त्वाची आहे. भोपळ्याच्या बियांमधील झिंक दुधापासून कॅल्शियम शोषण्यात व्यत्यय आणू शकते, म्हणून कधीही जास्त दुग्धजन्य पदार्थांसह ते खाऊ नका. सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणानंतर ते खाऊ नका. 2 क्विनोआ बिया. बहुतेक लोकांना माहीत नाही की क्विनोआ हे प्रत्यक्षात एक बियाणं आहे, धान्य नाही. हा गैरसमज त्यांना वृद्धत्वाच्या स्नायूंसाठी निसर्गाच्या सर्वोत्तम प्रथिन स्रोतापासून दूर ठेवतो. क्विनोआमध्ये सर्व 9 आवश्यक अमिनो आम्ल असतात, ज्याची तुलना कमकुवत स्नायूंना नितांत आवश्यकता असते. म्हणूनच पोषणतज्ज्ञ त्याला संपूर्ण प्रथिने म्हणतात, जे शाकाहारी आहारामध्ये शोधणं खूप कठीण आहे. 70 वर्षाच्या वयानंतर जेव्हा तुमचं शरीर स्वतःचे प्रथिने संश्लेषित करू शकत नाही, तेव्हा हे आणखी महत्त्वाचं होतं. क्विनोआ प्रथिनाची रचना अंड्यांच्या प्रथिनापेक्षा वेगळी असते. ते लहान रेणूंनी बनलेलं असतं, ज्यामुळे ते तुमच्या आतड्यांमधून सहजपणे जाऊ शकतं. याचा अर्थ असा की 70 वर्षाच्या वयानंतर तुम्ही अंड्यांतील फक्त 60% प्रथिने पचवू शकता. तथापि तुम्ही 85% पर्यंत क्विनोआ पचवू शकता आणि वापरूसुद्धा शकता. प्रमुख पौष्टिक संशोधनातून असं दिसून आलं आहे की जे वृद्ध प्रौढ नियमितपणे क्विनोआ खातात त्यांना फक्त अंडी खाणाऱ्यांच्या तुलनेत स्नायू प्रथिने तयार होण्याचा दर 27% जलद असतो. याचे कारण खूपच मनोरंजक आहे. क्विनोआमध्ये एर्गोसन नावाचं नैसर्गिक संयुग असतं, जे शरीरामध्ये सुरक्षित स्टिरॉइड्ससारखं काम करतं. कोणत्याही दुष्परिणामांशिवाय स्नायूंचे वस्तुमान वाढवण्यास मदत करतं. क्विनोआचे पूर्ण फायदे घेण्यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वी ते थोडंसं व्हिनेगर आणि लिंबूसह पाण्यात रात्रभर भिजवा. यामुळे पचण्यास कठीण होणारा बाह्य थर काढून टाकला जातो. यानंतर ते पूर्णपणे धुवा आणि पाण्याऐवजी भाज्यांच्या सूप किंवा मटणाच्या रश्श्यामध्ये शिजवा. स्नायूंच्या वाढीसाठी क्विनोआ खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उठल्यापासून 2 तासांच्या आत, जेव्हा तुमचे स्नायू स्पंजसारखे प्रथिने शोषण्यास तयार असतात. तुमचं ध्येय सुमारे 1 वाटी शिजवलेल्या क्विनोआ असावं. बरेच लोक चुकून ते सॅलडमध्ये थंड करून खातात, पण ते गरम खाल्ल्याने प्रथिनांची रचना बदलते आणि वृद्धांसाठी ते पचण्यास सोपं होतं. डोंगराळ प्रदेशातील लोक जे नियमितपणे क्विनोआसारखे बियाणे खातात ते 90 वर्षांच्या वयापर्यंत त्यांची शक्ती टिकवून ठेवतात. पण तुम्हाला पुढील बियाण्यांबद्दल ऐकून आश्चर्य वाटेल.
त्यात दुप्पट प्रथिने शक्ती आणि एक गुप्त हार्मोन बूस्टर आहे. पण त्याआधी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. बियाणं जे आहे ते आहे भांग बियाणं. हे शरीर सौष्ठव जगामध्ये सर्वात जास्त गुप्त ठेवलेलं रहस्य आहे. मादक भांगबद्दल मी बोलत नाही आहे, तर त्यांच्या औषधी बियांबद्दल बोलत आहे, जे बाजारामध्ये कायदेशीररित्या उपलब्ध आहेत. प्रति 3 चमचे त्यात अंदाजे 10 ग्रॅम पूर्ण प्रथिने असतात, जी मटण, चिकन किंवा माशांपेक्षा जास्त प्रथिने दाट असतात. त्याच्या अद्वितीय रचनेमुळे तुमचं वृद्ध शरीर ते इतर कोणत्याही मांसाहारी प्रथिनांपेक्षा चांगलं शोषून घेतं. भांग बियाण्यांमधील 65% प्रथिने एडस्टीन असतात, एक दुर्मिळ प्रथिने जी मानवी रक्तातील प्रथिनासारखी असतात. याचा अर्थ तुमचं शरीर ते लगेच स्वतःचं म्हणून स्वीकारतं आणि कोणत्याही जटिल पचन प्रक्रियेशिवाय ते थेट तुमच्या स्नायूंना पाठवतं. वृद्धांमध्ये जटिल पचन प्रक्रिया अनेकदा अपयशी ठरतात, ज्यामुळे हे बियाणे त्यांच्यासाठी वरदान ठरतं. आरोग्य तज्ज्ञांनी वृद्ध रुग्णांवर संशोधन केलं आणि त्यांना असं आढळून आलं आहे की व्हे प्रोटीन पावडरच्या तुलनेत 12 आठवड्यांपर्यंत भांग प्रथिन स्नायूच्या वस्तुमानामध्ये 35% वाढ करतं. ज्यांनी ते सेवन केलं त्यांना काही दिवसांमध्येच अधिक मजबूत आणि अधिक ऊर्जावान वाटलं आहे. 70 वर्षांपेक्षा जास्त वयानंतर भांग बिया विशेषतः मौल्यवान बनवतात ते म्हणजे त्यांचं ओमेगा-6 आणि ओमेगा-3चे आदर्श प्रमाण. यामुळे शरीरातील दीर्घकालीन दाह कमी होतो, जे वृद्ध प्रौढांमध्ये स्नायूंच्या वाढीस प्रतिबंध करतं. भांग बियांचे फायदे पूर्णपणे वापरण्यासाठी ते कधीही जास्त आचेवर शिजवू नका, कारण उष्णतेमुळे त्यांचं शरीर गुणधर्म नष्ट करतं. त्याऐवजी ते कच्चे टॉपिंग स्मूदी, सॅलड किंवा दलिया खा. स्नायूंच्या वाढीसाठी आदर्श डोस दिवसातून 4 चमचे आहे. रात्रीचा उपवास सोडण्यासाठी तुम्ही उठताच 1 चमचा सेवन केलं जातं, कोणत्याही व्यायामाच्या किंवा चालण्याच्या 30 मिनिटे आधी. व्यायामानंतर लगेच 1 चमचा आणि झोपण्यापूर्वी 1 चमचा सेवन केलं जातं, जे संपूर्ण रात्र स्नायूंच्या दुरुस्तीला प्रोत्साहन देईल. 70 वर्षांनंतरही मजबूत शरीर बनवण्यासाठी हे 5 घटक जे आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. मुख्य म्हणजे फक्त या बिया खाणं नाही, तर त्या योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी खाणं हे फार महत्त्वाचं असतं. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नक्कीच बघता येतील. धन्यवाद.